बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणी नगररचना विभागातील मोठे अधिकारी आता ईडीच्या कारवाईच्या भीतीमध्ये आहेत। अनेक अधिकारी मोबाईल बंद ठेवून नॉट रिचेबल सुद्धा झालेले आहेत। 1300 ते 1500 फाईल्स प्रलंबित आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। कारवाईच्या भीतीने अभियंते कायदेशीर सल्ला घेत असल्याची सुद्धा चर्चा आहे। आणि या संदर्भात मी पुन्हा एकदा जाणार आहे किरण गोटूर यांच्याकडे। किरण, म्हाडा घोटाळ्यामध्ये नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवरती संशयाची सुई सध्या आलेली आहे। आतापर्यंत 3 शासकीय अधिकाऱ्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। काय माहिती आहे एकंदरीत, आणि सध्या ईडी कधीपर्यंत ही कारवाई पूर्ण करू शकते, काय माहिती आहे? किरण, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हा एक मोठा घोटाळा आहे सिद्धेश। नाशिकमध्ये काही बांधकाम व्यावसायिक आणि काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा संपूर्णपणे घोटाळा केलेला आहे, अशा पद्धतीची प्राथमिक माहिती चौकशीमध्ये समोर आलेली आहे। 1 एकरच्या वरती जर बांधकाम क्षेत्र असेल तर त्यामधले 20% एकूणच घरं हे म्हाडाला हस्तांतरित करण्याचा नियम आहे। पण 1 एकरच्या वरती बांधकाम असून सुद्धा हे कागदपत्रांमध्ये फेरफार करून हा सगळा जो एकूणच घोटाळा आहे तो करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी काही बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 3 शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणी अटक केलेली आहे। नाशिक कलेक्टर मधले एक नायब तहसीलदारला अटक केलेली आहे। त्याच पद्धतीने नगर जो विकास विभाग आहे महापालिकेतला, तिथल्या 2 अधिकाऱ्यांना अटक केलेली आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास आता हे वेग घेत असताना महापालिकेतील नगर विभाग मधले काम करणारे काही अधिकारी आता नॉट रिचेबल आहेत, भूमिगत झालेले आहेत। कारण चौकशी आणि अटकेची जी कारवाई आहे ते टाळण्यासाठी हे सगळेजण गायब झालेले आहेत। अशा पद्धतीचं एक चर्चा जी आहे ते महापालिकेच्या एकूणच वर्तुळात हे रंगल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्याच पद्धतीने अधिकारी हे कार्यालयामध्ये जे येत नसल्याने वेगवेगळे जे फाईल्स आहेत 1300-1500 फाईल्स हे पेंडिंग पडलेले आहेत, अशाही पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे नेमकं आगामी काळामध्ये ही कारवाई कुठल्या दिशेने जातो, आणखीन कुणाकुणावरती कारवाई होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।